मित्रांनो दोन्ही फलंदाज काय बॅटिंग करताय. 2 षटकांचा खेळ संपला. 13च्या सरासरीनं तुम्ही पाहताय 26 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. सर झाडाला जर चेंडू लागलाय का झाडाला लागलाय ना प्रेक्षक राजा सांगतायत. ओके झाडाला लागला असेल तर षटकार आहे. काल आपण षटकार दिलेला आहे. नाही लागला का सर चेक करा एकदा. तिसरे पंच आपण लाईव्ह मध्ये चेक करूयात. टेक्निशियन टीम खरं तर आपण पाहतोय पंचांशी अजून काहीशी बातचीत आहे. त्यानंतर आपण निर्णयाकडे जाऊयात. धावफलकाकडे या चेंडूनंतर खरे षटकार आहे की चौकार पाहून आपण नंतर धावफलकाकडे जाणार आहोत. वडगाव शहरी मतदारसंघातील 4 मातब्बर संघ आपण पाहतोय. खरं तर आजच्या दिवसातले मातब्बर 4 संघांमधले 2 संघ आज पराभूत पर्वत संघ तिसरी मॅच खेळत आहेत. पहिल्या सामन्यातील पराभूत संघ राहुलदादा शिरसाट स्पोर्ट फाउंडेशन, तर दुसऱ्या सामन्यातील पराभूत संघ उद्योजक संतोषदादा पठारे आणि सतीशदादा पठारे यांची टीम खराडी जिमखाना संघ 11 तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या पंचांकडे अजून चेक केलं जाते. आपण पाहतोय निर्णय येणं बाकी आहे. कारण की आपण पाहतोय अचूक नियोजन काटा नियोजन कोणत्या संघावरती अन्याय होणार नाही याची आपण काळजी पूर्णपणे घेतलेली आहे. जो काही निर्णय असेल तो आपल्यापर्यंत येईल. प्रतीक्षा आहे निर्णयाची. खरं तर उद्या देखील 4 मातब्बर संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहोत. धानोरी स्पोर्ट क्लब, धानोरी जस क्रिकेट क्लब, रॉयल्स तुम्ही उद्या पाहणार आहात. त्याचप्रमाणे सनी डे स्पोर्ट क्लब आणि अंगण फायटर्स हा देखील तुम्हाला संघ उद्या पाहायला मिळतील. 4 संघ उद्याच्या सत्रात. चौकार आहे. तिसरा पंचांचा निर्णय येतोय. 4 धावेंसाठी चौकार आहे. 26 धावा धावफलकावरती. यावेळेला पुन्हा एकदा पॉईंटच्या डोक्यावर चेंडू उडवलाय. चेंडू वळण घेतोय. क्षेत्रक्षक आहे तिथे. एक सिंगल आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये येते. चांगले फटके खेळतायत कमलेश आणि अविनाशी जोडी. एक चांगली भागीदारी रचली आतापर्यंत. तिसरं षटक चालू असताना 27 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी सागर प्रभूने तुम्ही पाहता गोलंदाजीच्या मार्कवरती आलेत. सागर प्रभूने यांना तुम्ही पाहताय गोलंदाजीच्या मार्कवरती. नवीन गोलंदाजाचा इथं देखील वापर म्हणजे प्रत्येक वेळेला समीर रणसिंगनं तुम्ही पाहता प्रत्येक षटकासाठी नवीन गोलंदाजांचा आतापर्यंत वापर केलाय. जावा मॅचकडे. सागर तयार. अकुटप्पाचा बॉल शॉर्ट टर्न पुल केलाय. फटका फसला. टिपला झेल. कमलेशला परतावं लागेल. मोठी विकेट आली. कमलेश इथं बाद. आकाश माडकर आपण पाहतोय चांगला झेल घेत आहेत. आकाशचं कौतुक करेल. सुंदर झेल टिपला. तिथं विकेट आली आहे. तर आता नवीन खेळाडू अविनाश कांबळे आता मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला अविनाश भोसले बाहुबली विमाननगरचा तुम्ही पाहताय चांगली बॅटिंग करतोय. तर आता साथ देण्यासाठी अविनाश कांबळे देखील आले. दोन्ही अविनाश मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. आणि दोघांनी जर्सी क्रमांक 18 परिधान केलेले आहे. म्हणजे दोघांवरती दोन्ही अविनाश एकाच खरं नावाचे एकाच क्रमांकाची जर्सी तुम्ही पाहताय. आणि एक प्रकारचेच फटके खेळणार का हे देखील आपण पाहणार आहोत. म्हणजे जे षटकार चौकार येत आहेत ते पाहायला मिळणार का. 27 वरती पहिली विकेट कोणी घेतली. नाव आहे सागर प्रभूने. तुम्ही पाहताय खराडीच्या या टॅलेंटेड गोलंदाजाकडनं तुम्ही पाहताय चांगला चेंडू पेच झाला. थोडंसं लालच दिला अकुट टप्प्याचं. षटकार खेळण्याचा प्रयत्न कमलेशचा फसला. टायमिंग प्रॉपर झाला नाही आणि झेल होतोय. आकाश माडकर झेल टिपतायत.
यावेळेस बॅकफुटला गेले, थोडंसं आपण पाहतोय ढकलण्याचा प्रयत्न असेल चेंडूला, तिथं आपण पाहतोय एक सिंगल धाव येणार आहे. एकेरी धावा येताना पाहायला मिळतात. अविनाशची बॅट बोलते. 28 धावा धावफलकावरती आहेत. विवाननगरचा बाहुबली आज मोठी पारी खेळत आहेत. आतापर्यंत 8 चेंडू फक्त खेळलेत आणि 18 धावेंवरती तुम्हाला अविनाश भोसले नाबाद पाहायला मिळत आहेत. सागर प्रभूने तयार. यावेळेला खुटाप्पाचा बॉल, इथं देखील गॅपमध्ये काय ताकद आहे मित्रांनो अविनाशची, तुम्ही पाहताय. चेंडू सुसाट भन्नाट खणखणीत चौकार. थँक्यू. 32 धावा. अविनाश भोसले नावाचं वादळ घोंगवतंय. यावेळेस इथं देखील विकेटचा प्रयत्न, चेंडू हवेत, झेल झालाय, विकेट आली. फलंदाज तुम्ही पाहता अविनाश भोसले. इथं बात कारण की आपण लाईव्ह प्रक्षेपण आहे, त्यामुळे थोडेसे या बारीक गोष्टींकडे सर्वांनी काळजी घ्या. कॅप्टनच्या लक्षात येणे, या सर्व चुका जे काय आहेत तुम्ही सर्व लक्षात बाबी घेणे गरजेचे आहेत. 32 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये चांगली बॅटिंग केली खरं तर बाहुबली. तुम्ही आता अविनाश भोसलेला चांगला स्टार्ट दिला आणि 32 धावा 2.5 षटकांमध्ये म्हणजे तिसरं षटक चालू